नमस्कार. आमच्या स्वामी प्रवास या चॅनलमध्ये मी पूजा तुमचं मनापासून स्वागत करते. तर माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी माझं देवघर दाखवणार आहे. माझ्या देवघरामध्ये कोणकोणते देव आहेत किंवा मी कशी मांडणी केलेली आहे याच्याबद्दल अगदी थोडक्यात माहिती तुम्हाला मी सांगणार आहे. मी देवपूजा कशी करते हे सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग आज आपण एक अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा विषय जाणून घेणार आहोत. तो म्हणजे देवघर. देवघर कसं असावं, देव कोणकोणते असावेत किंवा देवांची मांडणी कशी करावी याबद्दल मी थोडीशी माहिती सांगणार आहे. तर बघा, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये देवघराला खूप मोठे महत्त्व आहे. आपल्या घरात जिथे देवतांची पूजा केली जाते त्या पवित्र जागेला देवघर असे म्हणतात. आता हे तर आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. देवघर म्हणजे केवळ एक जागा नाही, तर ती श्रद्धा, भक्ती आणि सकारात्मक ऊर्जेचा स्तोत्र आहे. देवघर म्हणजे आपल्या घरातील एक पवित्र स्थान जिथे आपण देवतांची मूर्ती किंवा फोटो ठेवून पूजा करतो. रोज सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावतो, अगरबत्ती लावतो आणि देवतांची प्रार्थना करतो. ही आपली संस्कृती आहे, आपली परंपरा आहे. आता बघा, आपल्या महाराष्ट्रात अनेक घरांमध्ये गणपती, विठ्ठल, महादेव, दुर्गा यांची मोठ्या प्रमाणात आरास केली जाते. मोठ्या प्रमाणात पूजा सुद्धा केली जाते. कधी कधी नाही किंवा त्यांचे सण किंवा वार असतील तेव्हा नाही, तर रोजच केली जाते. आता बघा, वास्तुशास्त्रानुसार देवघर घराच्या ईशान्य दिशेला म्हणजेच उत्तर पूर्व असणे शुभ मानले जाते. ही दिशा देवांची दिशा मानली जाते. त्यामुळे त्या दिशेला देवघर ठेवल्यास घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. आता बघा, आपले देवघर स्वच्छ, शांत आणि पवित्र असावे. त्या ठिकाणी जास्त गोंधळ किंवा आवाज नसावा जेव्हा आपण पूजा करत असेल तेव्हा. आपल्या देवघरात काय काय असावे तर बघा, देवतांची मूर्ती किंवा फोटो असावेत, पूजा थाळी म्हणजे आरतीचं ताट असावं, त्याचबरोबर अगरबत्ती आणि दिवा, घंटा, काही फुले आणि प्रसादासाठी काहीतरी असावं. कारण बघा, ह्या सगळ्या वस्तू आपण भक्तिभावाने वापरतो. आता दररोज पूजा करणं का महत्त्वाचं आहे तर बघा, दररोज देवपूजा केल्यामुळे मनाला शांती मिळते. भक्तीमुळे माणसांमध्ये सकारात्मक विचार वाढतात आणि घरात आनंदाचे वातावरण तयार होते. आणि आपल्याला तर हेच पाहिजे असतं ना. तर बघा, आपल्या संतांनीही भक्तीचे महत्त्व सांगितले आहे. तर आता आपले संत कोण तर संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांनी देवभक्तीचा संदेश समाजाला दिला होता. देवघर नेहमी स्वच्छ ठेवणे ही खूप महत्त्वाची म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. रोजच्या रोज देवघर साफ करणे, जुनी फुले काढणे म्हणजे काल घातलेली फुलं असतात, शिडी फुले असतात ती काढायची आणि नवीन फुले वाहणे ही चांगली सवय आहे आपली. तर याच्यामुळे काय होतं तर स्वच्छतेमुळे देवघर अजून पवित्र आणि सुंदर दिसते. आता देवघराचं आध्यात्मिक महत्त्व सुद्धा आहे. तर ते म्हणजे बघा, देवघर आपल्याला श्रद्धा, संयम आणि सकारात्मकता शिकवते. जेव्हा आपण अडचणीत असतो तेव्हा देवासमोर प्रार्थना केल्याने आपल्या मनाला धीर मिळतो ना. म्हणूनच देवघर म्हणजे आपल्या घरातील आध्यात्मिक ऊर्जा केंद्र आहे. अशी छोटीशी रांगोळी सुद्धा देवघरामध्ये रोजच्या रोज काढावी. भले 2 फुलं असू देत, ओम असू देत किंवा स्वस्तिक असू दे. देवघरात आपण जशी दारात काढतो तशीच देवघरात सुद्धा रांगोळी काढायची आहे. कारण बघा, रांगोळीमुळे सुद्धा नकारात्मक म्हणजे रांगोळीमध्ये सुद्धा नकारात्मक ऊर्जा शोषण्याची ताकद असते, शक्ती असते. आणि अशी धूपकांडी सुद्धा रोजच्या रोज म्हणजे सकाळी संध्याकाळी आपण आपल्या घरात ह्या धुपाचा धूर करायचा. आता याच्यामध्ये सुद्धा, या धुपाच्या कांडीमध्ये सुद्धा, ह्या धुरामध्ये सुद्धा नकारात्मक ऊर्जा शोषण्याची ताकद असते किंवा जी काही नकारात्मक ऊर्जा घरामध्ये आहे ती बाहेर पिटाळून लावण्याची ताकद सुद्धा या धुरामध्ये असते. म्हणूनच देवघरातच नाही तर पूर्ण आपल्या घरभर सुद्धा आपल्याला धुपाची कांडी म्हणजे धूप काय तुमच्याकडे काय असे खडे धूप असतील किंवा अशा तयार बाजारात मिळतात त्या धुपाच्या कांड्या असतील त्या आपल्याला पूर्ण घरातून फिरवायच्या आहेत. आता मी प्रसादासाठी इथं थोडीशी साखर घेतलेली आहे आणि बेसनचं लाडू सुद्धा घेतलेला आहे. काहीही चालतं, काहीच नसेल तर खडी साखर सुद्धा चालते देवांना. पण आपण जसं रोज जेवतो ना तसंच देवांना सुद्धा रोजच्या रोज नैवेद्य दाखवायचा. जे काही आपण बनवू, जे काही आपण खाऊ ते आपण देवांना दाखवायचं. आपल्या देवघरात देवांची सुद्धा जास्त गर्दी करायचं नाही.
देवघरात खूप जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवायचे नाहीत आपल्याला. कमी पण श्रद्धेने ठेवलेले देव अधिक चांगले मानले जातात. आता बघा, साधारणपणे आपल्या घरात गणपती, लक्ष्मी, शिव म्हणजे महादेव, कृष्ण यांची पूजा तर नेहमीच आणि सगळ्यांच्यातच केली जाते. आता देवघरात दिवा लावताना शक्यतो तूप किंवा तेलाचा दिवा लावायचा. तर यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते असे मानले जाते. आता देवघरात आपल्याला काही चुका आपल्या हातून होतात, त्या आपल्याला टाळायच्या आहेत. आता त्या म्हणजे काय, तर बघा, तुटलेल्या मूर्ती देवघरात ठेवू नये. आता हे सुद्धा चुकीचं आहे. त्याचबरोबर देवघरात जुनी किंवा कोमेजलेली फुलं ठेवू नये. देवघराच्या अगदी जवळ चप्पल किंवा घाण ठेवू नये, म्हणजे कचरा वगैरे ठेवू नये. देवघरात अंधार ठेवू नये, नेहमी प्रकाश असावा. आता काही लोक ह्या चुका करतात, तर त्याच्याकडे सुद्धा आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. देवघर आपल्या भारतीय संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. पूर्वीच्या काळात प्रत्येक घरात सकाळी आणि संध्याकाळी पूजा होत होती. जेव्हा आपण देवासमोर बसून प्रार्थना करतो तेव्हा मन शांत होते, नकारात्मक विचार मनातून आपल्या दूर होतात आणि आपला आत्मविश्वास वाढतो. आणि म्हणूनच अनेक लोक असं पण म्हणतात की घरात देवघर असेल तर घरात देवाचे आशीर्वाद कायम राहतात. आता माझ्या देवघरात कोणकोणते देव आहे ते बघा, दाखवते तुम्हाला. तर सगळ्यात आधी असा मोठा पेस असल्यामुळं मी इथं म्हणजे हा रिकामा दिसत होता, त्यामुळं महालक्ष्मीचा फोटो लावलेला आहे. कारण माझं वैभव लक्ष्मी व्रत वगैरे पण असतं, त्यामुळे मी तो फोटो लावलेला आहे. आणि देवघरात सगळ्यात आधी उजव्या बाजूला म्हणजे देवघराच्या उजव्या बाजूला कुलस्वामी आमचे आहेत, हे जेजुरीचे खंडोबा आहेत, तर त्यांची मूर्ती मी सगळ्यात आधी उजव्या बाजूला ठेवलेली आहे. त्याच्यानंतर बाळूमामांची मूर्ती ठेवलेली आहे आणि बाळूमामांच्या मूर्तीला लागूनच गणपती बाप्पा त्यांची मूर्ती ठेवलेली आहे. तर मी अशा सगळ्या देवांना पाठ ठेवलेले आहेत. आता गणपती बाप्पांच्या बाजूला दत्त महाराजांची मूर्ती आहे आणि दत्त महाराजांच्या मूर्तीला लागून आपले स्वामी महाराज आहेत. स्वामी महाराजांच्या बाजूलाच लक्ष्मी मातेची मूर्ती आहे. आता लक्ष्मी मातेची मूर्ती झाल्यानंतर इथं अन्नपूर्णा देवी आहे. अन्नपूर्णा देवी आता आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की ती धान्यात ठेवतात. मी तांदळात ठेवलेली आहे, एका वाटीमध्ये तांदूळ ठेवून धान्यामध्ये ठेवलेली आहे. त्याच्यानंतर बाळकृष्ण आणि त्याच्यानंतर पलीकडं विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे. आणि आता इथं खालच्या पायरीवरती पिंडी आहे, तर पिंडीला सुद्धा मी रुद्राक्षांची माळ वगैरे घातलेली आहे. त्याच्यानंतर ह्या पिवळ्या कवड्या आहेत, ज्या लक्ष्मीला अगदी प्रिय असतात, त्या पिवळ्या कवड्या आहेत. आणि त्याच्या पलीकडंच श्रीयंत्र आहे. माझ्याकडं छोटंसं श्रीयंत्र आहे आणि त्याला कमळगट्ट्याची माळ घातलेली आहे. त्याच्यानंतर पलीकडं मी व्यंकटेश स्तोत्राचं सुद्धा पठण करते, त्यामुळे मी ही छोटी मूर्ती घेतलेली आहे बालाजींची, व्यंकटेश स्तोत्र करते म्हणून. त्याच्यानंतर हा शंख आहे. शंख नेहमी आपण पाण्यानं भरून ठेवायचा, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर कोटमा आहे, तो आमचा खंडोबाचा असतो. आणि हा मंगल कलश आहे. तर इथं मी तुपाच्या वाती लावलेल्या आहेत, म्हणजे 2 तुपाच्या वाती आहेत आणि 1 तेलाचा दिवा आहे. शंख चक्र या पंत्या आहेत, या म्हणजे दिवे आहेत आणि त्यामध्ये मी रेडीमेड तुपाच्या वाती मिळतात त्या ठेवलेल्या आहेत. थोडासा प्रसाद ठेवलेला आहे. छोटीशी रांगोळी काढून घेतलेली आहे. इकडच्या बाजूला अगरबत्ती, म्हणजे बाहेरच्याच बाजूला अगरबत्ती लावते मी, कारण सगळा आत धूर होतो. तर बघा, हे असं मंदिर आहे माझं. आता बघा, वास्तुशास्त्रानुसार लाकडी मंदिर असावं असं पण म्हणतात, पण आमचं मंदिर पहिल्यापासूनच हे आहे, खडापाचंच बनवून घेतलेलं आहे. आता आहे ते काय लगेच आपण बदलू शकत नाही, त्यामुळं मी काही बदललेलं नाही आहे. जो काळा कडापा होता त्याला वॉलपेपर म्हणजे व्हाईट कलरचा वॉलपेपर लावलेला आहे आणि पांढऱ्या पायऱ्या केलेल्या आहेत, म्हणजे पांढऱ्या फरशीच्या ग्रेनाईटच्या पायऱ्या केलेल्या आहेत. देवघर हे काळ्या रंगाचं नसावं, व्हाईट किंवा पिवळा म्हणजे पांढरा किंवा पिवळ्या कलरचा असावं, तर म्हणून मी अशा पद्धतीने केलेलं आहे. तर तुम्हाला माझं देवघर कसं वाटलं किंवा तुमचं देवघर कसं आहे ते मला कमेंटमध्ये सांगू शकता. शेवटी भक्ती महत्त्वाची असते. आपण देवपूजा वगैरे किती मनापासून करतो ह्याला महत्त्व आहे. तर हे माझं छोटंसं देवघर आहे आणि देवघरात मी जास्त काही गर्दी केलेली नाही बघा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा. नवीन कोण पाहत असाल तर शेअर करा.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.